पदाला उभा आहे. आज आम्ही अकलूजच्या शिवापूर पेठच्या मारुती मंदिराजवळ आहे आणि तिथून आम्ही प्रचाराचा सुरू केलेला आहे. तर या प्रचारामध्ये आम्हाला जनतेचा भरभरून प्रतिसाद आहे. कारण का या भागामध्ये व अकलूजमध्ये माझं एक सामाजिक मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं जनमत ही 100% भारतीय जनता पार्टीला मिळून या ठिकाणी अकलूज नगर परिषदेवरती आदरणीय दमदार आमदार रामभाऊ सातपुते व जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. आणि असं आम्ही फिरत असताना वार्डामध्ये सांगितलं जाते विकास झाला, पण काही ठिकाणी अजून गटरी तुंबलेल्या आहेत. नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. कधी रोडवरती बोळीतल्या रस्त्यांवरती बल नाहीत, कुठे लॅम्प गेलेले आहेत. अशा अजून समस्या सोडवते उभारल्या तरी आणि सोडवतच राहणार आहे आम्ही. तर आता तुम्हाला जे उमेदवार तुम्हाला जे विरोधात आहे, तो तगडा उमेदवार आहे, तुम्ही त्यांना आव्हान कसं करणार? आता मी जनतेत घडलेलो आहे. मी गरीब कुटुंबातून आलेलो आहे. मी बाबासाहेबांच्या चळवळीतून तयार झालेलो आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या. त्यामुळे मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. आणि प्रभाग 5 मधली जनता कोण किती मोठा ही नाही बघणार, तर आपले ऑपरेशन, रेशन बंद, शाळेच्या अडचणी, मुलांचे उत्पन्न दाखले, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला हक्कीच्या अंतरावर कोण उमेदवार आहे आणि आपल्यासाठी कोण येतो याचा अभ्यास करून लोक आम्हा दोघालाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलला विजय करतील एवढा विश्वास व्यक्त करतो. माझ्या पुढचा जो उमेदवार आहे ते जन्मताच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे आणि मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेलो आहे. त्यामुळे मला लोकांची तळमळ, लोकांची काळजी, लोकांच्या अडीअडचणी ही मी जवळून बघत आहे आणि बघत राहिलेलो आणि बघतही राहणार आहे. त्यामुळे लोक मला निश्चित 100% प्रभाग 5 मधनं आणि नगराध्यक्ष सहित भारतीय जनता पार्टीचा पॅनल विजय होईल. अकलूज नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. राज्यामध्ये शासन बीजेपीचं त्यांना असं आवाहन करत आहे की आता सध्याच्याला भारतीय जनता पार्टी व भाजप सरकारकडून शिंदे आणि भाजप सरकार, फडणवीस सरकारकडून लाडकी बहीण योजना चालू आहे, अर्ध तिकीट आहे, रेशन मोफत आहे. तर या गोष्टी सगळ्या शासन आपल्याला देत आहे वेळोवेळी. तर हे जे आपण ही कायम चालू राहावं म्हणून या लोकांचा हात बळकट करण्यासाठी आम्हाला निवडून द्यावा एवढेच लोकांना आश्वासन करतो. तुम्ही आता लाडक्या बहिणीची सांगताय का बाबा? त्या ठिकाणी ह्या शासनाने जी किमा राबवलेल्या आहेत सरकारनं, ते आम्ही निदर्शनात आणून देतोय लोकांना, महिलांना, की 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती पडते. ते 1,500 सरकार देते, अर्ध तिकीट देते, परत रेशन देते. ही सगळे निदर्शनात आणतोय आणि महिलांना ही सगळ्या गोष्टी मान्य आहेत. म्हणजे अत्यंत या गोष्टीचा विषय काढल्यानंतर त्यांचं मन भरून येतंय की ह्याच्या आधी कुठल्या शासनाने दिलेलं नाही. त्यामुळं महिला ही 100% लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी ठामपणे राहतील. कोणी काही बोललं, आश्वासने काही दिली तरी त्याला बळी पडणार नाहीत. फडणवीस सरकारच्या आणि शिंदे सरकारच्या पाठीमागं आणि अकलूज नगर परिषदच्या जेवढे उमेदवार आहेत शिंदे साहेबांची किंवा भाजप पक्षातर्फे, त्यांच्या पाठीशी निश्चित उभा राहून विजय होतील आमचे सगळे उमेदवार. आणि तुम्ही